हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, शालिवान शके 1948 पराभव नाव संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मास कृष्ण पक्ष या व्हिडिओमध्ये मी आपणास योगिनी महा योगिनी महाएकादशीच्या संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. काही पूजाविधी आणि नियमांचे देखील उल्लेख करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, योगिनी स्मार्त एकादशी आलेली आहे. तसेच दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी आलेली आहे. हे दोन्ही दिवस शुक्रवार आणि शनिवार मित्रांनो. शुक्रवार दिनांक 10-11 जुलै 2026 रोजी योगिनी स्मार्त एकादशी आहे. सकाळी 8:18 ते उद्या पहाटे 5:23 असणार आहे. आणि शुक्रवारी आणि शनिवारी दिनांक 11 आणि 12 जुलै 2026 रोजी भागवत एकादशी आहे. पहाटे शुक्रवारी 5:24 ते शुक्रवारीच 2 मध्यरात्री अर्थात उत्तरात्री 2:05 असणार आहे मित्रांनो. तारीख बदललेली असेल, 12 तारीख. तेव्हा एकादशीचे काही ठळक नियम आपण लक्षात ठेवा आणि आठवणी ते आचरणात आणा मित्रांनो. एकादशीच्या आदल्या दिवशी सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करणे शक्यतो टाळा किंवा अन्नाचे प्रमाण कमी ठेवा. अचानक अशौच आले असता केवळ उपवास करावा आणि माळेविना सतत मंत्रजप सुरू ठेवा. कोणत्याही देवतांचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरीदारी वा मंदिरात कोठेही घेऊ नका. आज अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपण नव्याने हवन सुरू करू शकणार नाही. दर एकादशीला आपण मंत्राचे हवन करत असाल तर आज मंत्राचे हवन करावे मित्रांनो. शिवभक्तांनी स्मार्त एकादशीचा उपवास करावा, शिवभक्ती करावी. यानंतर लगेच भागवत एकादशीला सुरुवात होत आहे. विष्णू भक्तांनी भागवत एकादशीचा उपवास करावा, विष्णू भक्ती करावी. उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजेनंतरच सोडावा मित्रांनो. जवळच्या जागृत शिवमंदिरात वा भगवान विठ्ठल रखुमाईच्या किंवा लक्ष्मीनारायणच्या विधिवत अभिषेक पूजन सकाळी मंदिरात होणाऱ्या सोहळ्याच्या वेळी आपण अवश्य हजर राहा. अन्यथा केवळ विधिवत दर्शन दिवसभरात केव्हाही घ्या, कारण या देवता आपल्या देवघरात असल्या तरी त्या जागृत असतीलच असे नाही मित्रांनो. मंदिरात जाताना मंदिरात लागणारी पूजा साहित्य शक्यतो यथाशक्ती घेऊन जाणे, अन्यथा योग्य अशी रक्कम यथाशक्तीने दानपेटीत टाकणे मित्रांनो. सतत मानसिक जप करत राहा, मंत्र जप मित्रांनो. ओम तत्पुरुषाय मे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. वा ओम पार्वते च विद्महे शिवप्रियाय धीमहि तन्नो देवी प्रचोदयात. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमः. जय श्री हरी. ओम महालक्ष्मी देवे नमः. लक्ष्मी नारायणाचं स्वतंत्र गायत्री मंत्र वर आलेला आहे मित्रांनो. विठ्ठल रुक्माईचा एकत्रित गायत्री मंत्रही आपण घेऊ शकता. ओम रुक्मिणी पतियेच विद्महे भक्त दर्शनाय धीमहि तन्नो विठ्ठल प्रचोदयात. आपले नित्य कामकाज करताना वरीलपैकी कोणताही मंत्र जप सतत पुटपुटत राहा मित्रांनो. एकादशी दिवशी स्नानाच्या पाण्यात पंचगव्य व गंगाजल टाका. गंगा कवच म्हणत स्नान करा. स्नानानंतर 10 वेळा महामृत्युंजय मंत्र जप करा. सूर्योदयापूर्वी पितर सेवा करा. पितृस्तुती पठन करा. बाह्य शांती स्तुक्त व पितृसूक्त पठन व हवन करा. अशी पितर सेवा विधिवत आपण रोज करत असाल तरच करा, अन्यथा नव्याने केवळ पठन करा, हवन करू नका. यानंतर आपल्या पितरांना पितृ गायत्री मंत्राने अर्घ्य द्या. सूर्योदय गायत्री मंत्राने सूर्यदेवतेला अर्घ्य द्या. विष्णू भक्तांनी आपल्या घरच्या वृंदावनातील तुळशीची पंचोपचार पूजा रोज सकाळ संध्याकाळ करावी. निदान आज तरी अवश्य करावी. एकादशी काळात चुकूनही बेल वा तुळशीची पाने तोडू नका. ब्रह्मचर्य पाळा. कोणत्याही लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका. गोमातेला ऋतुफळांचा घास जरूर खाऊ घाला. काम विषय सेवन करणे तसेच दुपारी झोपणे व केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा. फराळाचे खानपान थोडे कमी करावे. एकादशी काळात दूध वा दुधाचे पदार्थ वा ऋतुफळे वा त्यांचा रस घ्यावा.
फराळाच्या व अन्नाच्या नैवेद्यात तुळशी व बेलपत्र अवश्य ठेवा. आज तिखटामिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नका, अन्यथा आपला उपवास पाटेल. मित्रांनो, रात्री शिव विष्णू देवतांची नाना प्रकारे स्तुती करा. थोड्या मोठ्या आवाजात स्तोत्र पठण करा. आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून एकट्याने भजन कीर्तन करावे. एकादशीचा उपवास न करणाऱ्या भक्तांनी किमान या एकादशीच्या दिवशी तांदूळ व तांदळाच्या पदार्थाचे सेवन करणे कटाक्षाने टाळावे. तसेच वांगी, मुळा, कांदा, लसूण, मसूर डाळ, पांढरी मीठ व मध इत्यादींचे देखील सेवन शक्यतो टाळावे. उपवास सोडण्याआधी ब्राह्मण ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना संकल्प सोडून अन्न, वस्त्र, जानवे, जवळ तुळशी, रुद्राक्ष माळा, भस्मवडी व दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधिवत दान करावे. गोरगरिबांना अन्न, वस्त्र देखील द्यावे. उद्या सकाळच्या देवपूजेत देवतांना दाखवलेला नाश्ता नैवेद्य म्हणून आपण ग्रहण करून उपवास सोडावा. तिथी वासर काळ सकाळी 10:30 वाजेपर्यंत आहे साधारण. या वेळेनंतरच आपण उपवास सोडावा. एकोणी एकादशीचे फळ असे आहे मित्रांनो, 88,000 ब्राह्मणांना भोजन व दान केल्याचे पुण्य प्राप्त होते. व्यक्तींची सर्व पापे नष्ट होतात आणि सर्व प्रकारच्या शारीरिक व मानसिक आजारापासून मुक्ती मिळते. या दिवशी भगवान शिव व विष्णूची मनोभाव पूजा केल्याने सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. आपण कोणत्या नियमांचे पालन करण्यास कमी पडलो तर नाही ना, याची खात्री करून घ्या. चूक झाली असल्यास पुढील एकादशीला अशी चूक पुन्हा करणार नाही असा मनोमन संकल्प सोडा. मित्रांनो, माझ्या माहितीत असलेल्या सर्व नियमांचा उलगडा आपण समोर केला आहे. याशिवायही आणखी काही नियम असतील तर त्यांचे पालन अवश्य आपण करावे. या योगिनी एकादशीच्या नियमांचे निष्ठेने, श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा आणि पुण्य आपल्या नावे जमा करा. तसेच भगवंताच्या कृपेने सुखा, समाधानाचे व शांतीचे जीवन जगायला शिका मित्रांनो, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा स्मार्त व भागवत एकादशी संबंध योगिनी एकादशी संबंधीचा जो व्हिडिओ मी तो याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.